ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च। श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथ तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिका कान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते। तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभूजीज माताजीज आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आणि आपण गेल्या वेळेस आपल्या चर्चेमध्ये पाहत होतो की कशा प्रकारे अर्जुन परत आल्यानंतर युधिष्ठिर महाराज हे अर्जुनाला वेगवेगळ्या द्वारकावासियांबद्दल विचारत आहेत, वेगवेगळे यदुवंशी, त्याच्यानंतर कृष्णाचे आई वडील देवकी वसुदेव, कृष्णाचे आजोबा महाराज उग्रसेन, महाराज शूरसेन यांच्याबद्दल, आणि यानंतर आता येणाऱ्या श्लोकांमध्ये कृष्णाच्या पत्नीबद्दल, कृष्णाच्या मुलांबद्दल, नातवांबद्दल आणि पणतूंबद्दल. तर आपण बघतो की कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये कृष्ण जरी नेहमी चिरतरुण असतात आणि अर्जुनाच्या रथावर स्वार झालेले कृष्ण हे पण चिरतरुण दिसतात कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर, परंतु
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर असताना कृष्णांना पंतू पण झालेले आणि त्यांचं आपण थोडक्यामध्ये फॅमिली ट्री आजच्या चर्चेमध्ये पाहू आणि यामध्ये युधिष्ठिर महाराज या सर्वांबद्दल विचारतात आणि त्यानंतर शेवटी त्यांच्या मनातील जी शंका आहे ती अर्जुनाला व्यक्त करतात. तर आपण श्लोक क्रमांक 31 पासून सुरुवात करूया. अगोदरच्या झालेल्या चर्चेवर कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. हं. ठीक आहे, आपण सुरुवात करू. श्लोक क्रमांक 31. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. शुषेणश्चारुदेष्णश्च शुषेण सुषेणश्चारुदेष्णश्च जाम्बवती पुत्र साम्बो जाम्बवती सुतः सांबो जाम्बवती सुतः सुता अन्ये च कार्ष्णि प्रवरः अन्ये अन्ये च च कार्ष्णि कार्ष्णि प्रवरः प्रवरा सपुत्रा ऋषभादयः पुत्रा ऋषभादया. कुणाला वाचायचं आहे का? प्रभुजी, माताजी? हरे मी वाचू कृष्ण. प्रभूजी? एक मिनिट हा. अलका माताजी आणि संजना माताजी. तर संजना माताजी तुम्ही हा वाचा, अलका माताजी तुम्ही पुढचा वाचा. हो ठीक प्रभूजी, आहे. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सुषेण चारुदेशना जामवंती पुत्र साम आणि ऋषभ हे आणि इतरही सर्व प्रमुख कृष्णपुत्र यांचे आपल्या मुलं बाळांसहित सर्व कुशल मंगल आहे ना. तात्पर्य: पूर्वी सांगितलेच आहे की भगवान श्रीकृष्णांनी 16,108 स्त्रियांशी विवाह केले होते आणि त्यापैकी प्रत्येकाला 10 मुले होती. म्हणजे 1,61,080 इतके त्यांचे पुत्र होते. ती सर्व मुले मोठी झाली आणि त्यांनाही आपल्या पित्याप्रमाणेच मुले झाली. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या कुटुंबियांची एकूण संख्या 16 लाख लाख. 10,800 इतकी होते. भगवान सर्व जीवमात्रांचे पिता आहेत आणि त्यांची ती संख्या तर अगणित होते. भगवान जेव्हा द्वारकाधीश म्हणून पृथ्वीवर वावरत होते तेव्हा त्यांच्यापैकी काहींनाच भगवंता समवेत लीला सहचर म्हणून राहण्याची संधी मिळाली. भगवंतांच्या कुटुंबामध्ये एवढ्या संख्येने सदस्य होते की ही काही मोठी आश्चर्यकारक घटना नाही. या बाबतीत आपली आणि भगवंतांची तुलना न करावी हे बरे. भगवंतांचे दिव्य सामर्थ्य आपण थोडे जरी लक्षात घेतले तरी ती गोष्ट एक साधी वास्तुस्थिती आहे हे आपल्याला कळून येईल. युधिष्ठिर महाराजांनी या ठिकाणी पृच्छा करताना भगवंतांच्या असंख्य पुत्र पौत्रांपैकी केवळ काही प्रमुखांचाच नाम निर्देश केला, कारण भगवंतांच्या कुटुंबियांपैकी सर्वांची नावे आठवणे हे त्यांच्या शक्तीबाहेरचे काम होते. धन्यवाद. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे खूप थोडक्यामध्ये कृष्णांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल सांगितलेलं आहे की कृष्णांच्या 8 ह्या प्रमुख राण्या होत्या आणि 16,100 या राजकुमारींना कृष्णाने सोडवून आणलं होतं. कुणाच्या ताब्यातून? कृष्णाने नरकासुराच्या किंवा भौमासुराच्या, दोन्ही एकच व्यक्ती आहेत. नरकासुराच्या ताब्यातून, ज्याने की वेगवेगळ्या राजांच्या वेगवेगळ्या राजकन्यांना अपहरण करून आणलं होतं आणि कैदी बनवून ठेवलेलं होतं. तर त्या 16,100 ज्या राजकुमार प्रिन्सेस राजकन्या होत्या, त्यांनी कृष्णाला प्रार्थना केली की आम्ही नरकासुराच्या ताब्यात राहिलेलो आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कोणी दुसरं स्वीकारणार नाही. तर आपण कृपया आम्हाला स्वीकारा. आणि भगवंतांनी त्यांना स्वीकारलं. अशा प्रकारे 16,108 राण्या झाल्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ज्या प्रमुख राण्या होत्या, जसं की रुक्मिणी देवी, विदर्भाच्या राजाची कन्या, त्याचप्रमाणे सत्यभामा, जे की सत्यजित यांची कन्या, ज्यांचा की सामंतक जो मणी आहे त्याच्या कथेमध्ये त्यांचं वर्णन येतं, सत्यजित. आणि त्यांची मुलगी सत्यभामा ही कृष्णांना लग्नामध्ये त्यांनी दिली. त्याचप्रमाणे जांबवन यांचं पण वर्णन येतं सामंतक मण्याच्या कथेमध्ये, कशा प्रकारे भगवंतांनी जांबवन, जे की प्रभू श्री रामचंद्रांच्या काळापासून आहेत आणि त्यांनी
प्रभू रामचंद्रांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली हनुमानजींसोबत. एक तर सीता मातेला शोधण्यासाठी आणि दुसरी तो अ, पूल बांधण्यासाठी कन्याकुमारीपासून, धनुष्कोटीपासून ते लंकेपर्यंत. आणि हे पण आपण पाहतो अ, जांबवंत हे भगवंतांचे एक शुद्ध भक्त आहेत. परंतु कृष्णाच्या रूपामध्ये, कारण कृष्णांना वीर्यरस अनुभवायचा होता, तर जवळपास 28 दिवस त्यांचं जांबवंतांसोबत घनघोर युद्ध झालं आणि शेवटी जांबवंतांना कळालं, की आपल्याशी एवढ्या दृढतेने युद्ध करणारे हे दुसरे-तिसरे कोणी नसून आपले इष्टित भगवंतच आहेत. आणि त्यांनी तो शामंतक मणी आणि जांबवती हे दोन्ही भगवंतांना दिले. तर अशा 16,108 राण्या असताना श्रील प्रभुपादजी इथे सांगतात, की महत्त्वाचं काय होतं, की भगवंत या प्रत्येक राण्यांना वैयक्तिकरित्या पर्सनली ज्याला आपण म्हणतो, वेळ देऊ शकत होते किंवा पूर्ण प्रकारे ह्या प्रत्येक राण्यांना ते संतुष्ट ठेवू शकत होते. आणि आपण भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये खूप विस्तारितरित्या वर्णन आहे, की कशाप्रकारे भगवंत ह्या 16,108 महालातून सकाळी निघून नंतर एकत्र येऊन एक कृष्ण बनून त्यांचा त्या भगवंतांच्या असेंब्ली हॉलचं नाव काय? देवधर्म रतिरूपा माताजी तुमच्या लक्षात आहे का बरं मागच्या सुधर्मा सभा, सुधर्मा सुधर्मा, सभा. सुधर्मा सॉरी देवधर्म नाही. सुधर्मा. तर सुधर्मा राजसभेमध्ये जायचे आणि दिवसातला राज्यकारभार पाहिल्यानंतर पुन्हा संध्याकाळी कृष्ण 16,108 विस्तारित रूपांमध्ये 16,108 राण्यांसमवेत राहायचे आणि प्रत्येक ह्या महालामध्ये कृष्णांच्या ज्या लीला होत्या, त्या वेगवेगळ्या होत्या. तर याचं पण वर्णन श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की कशाप्रकारे नारद मुनी यांनी ज्यावेळेस वेगवेगळ्या महालामध्ये एकदा पाहण्याचं ठरवलं, तर प्रत्येक महालामध्ये त्यांना कृष्ण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळे कार्य करताना दिसले आणि प्रत्येक महालामध्ये कृष्ण अशा प्रकारे नारद मुनींचं स्वागत करायचे, जसं की त्यांनी नारद मुनींना पहिल्यांदाच ते पाहत आहेत त्या दिवशी. तर इतका कृष्णांचा परिवार मोठा होता आणि या प्रत्येक राणीकडून 16,108 राण्यांना प्रत्येकी 10 मुलं कृष्णांनी दिले आणि ह्या प्रत्येक मुलाकडून त्यांच्या वडिलांप्रमाणेच प्रत्येक मुलाचे पण 10 अपत्य होते. म्हणजे मिनिमम 16,000 16,10,800 एवढी त्यांची कुटुंब संख्या होती. याच्यापेक्षा जास्त, कारण याच्यामध्ये नाथ-सुना वगैरे पकडल्या गेलेल्या नाहीये. परंतु याच्यापेक्षा जास्त त्यांची कुटुंब संख्या होती. आणि या सर्व कुटुंबियांसाठी भगवंतांनी सर्व परिपूर्ण व्यवस्था केलेल्या द्वारका नगरीमध्ये आपण अगोदरच्या अध्यायांमध्ये पाहिलं. अध्याय क्रमांक 11-12 ज्यावेळेस भगवंत हस्तिनापूरवरून निघतात आणि द्वारकेमध्ये प्रवेश करतात. कशाप्रकारे द्वारका नगरीमध्ये प्रत्येक चौकामध्ये एक उद्यान आणि कारंज्याचे फवारे, सुशोभीकरण केलेले, अशा पूर्ण व्यवस्थित सजवलेली द्वारका नगरी होती. आणि प्रभुपाद सांगतात, की भगवंतांसाठी हे काही विशेष नाहीये. का? कारण ॲज सच असेच ते या पृथ्वीवरील अगणित प्राणिमात्रांचे पिता आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी प्रभुपाद म्हणतात, की 16,108च काय, तर 16 बिलियन म्हणजे 1600 करोड पण राण्या असतील, तरी त्या भगवंतांसाठी त्या मॅनेज करणं किंवा त्यांचा भरण-पोषण करणं हे काही मोठी अवघड गोष्ट नाहीये. आणि याच्यावरूनच हे दिसतं, की भगवंत हे कसे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, की कशाप्रकारे त्यांची प्रत्येक गोष्ट ही ज्याला आपण मध्ये म्हणतो ग्रँड्युअर. ग्रँड्युअर म्हणजे विशाल प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं कुटुंब, त्यांची सांभाळण्याची शक्ती आणि त्यांचा पूर्ण राज्यकारभार हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि श्रील प्रभुपाद लिहितात, की भगवंतांचे दिव्य सामर्थ्य आपण थोडे जरी लक्षात घेतले, तरी ती गोष्ट एक साधी वस्तुस्थिती आहे, हे आपल्याला कळून येईल. तर अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज ह्या सर्व असंख्य
कुटुंबातल्या सदस्यांबद्दल आणि असंख्य प्रत्येकाचं नाव घेतलं नाही, कारण प्रभुपाद लिहितात की ते प्रॅक्टिकली शक्य नव्हतं युधिष्ठिर महाराजांना 1,61,000 मुलांचे नावं लक्षात ठेवणं. तर काही प्रमुख जे कृष्णाचे राजपुत्र होते, जसं अ, रुक्मिणी मातेपासून प्रद्युम्न आणि जांबवतीपासून सांबा आणि बाकीचे पुत्र यांच्याबद्दल चौकशी केली युधिष्ठिर महाराजांनी की ते सगळे व्यवस्थित आहेत का नाही. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 32 आणि 33. तथैवानुचरा शौरै तथैवानुचरा शौरे श्रुतदेवोद्धवादयः श्रुतदेवोद्धवादयः सुनन्दनन्दशीर्षण्या सुनन्दनन्दशीर्षण्य ये चान्ये सात्वतर्षभा ये चान्ये सात्वतर्षभः अपि स्वस्त्यासते सर्वे अपि स्वस्त्यासते सर्वे रामकृष्ण भुजाश्रयः कृष्ण भुजाश्रयः अपि स्मरन्ति कुशलम् अपि स्मरन्ति कुशलम् कुशलम् अस्माकं बद्धसौहृदः अस्माकं बद्धसौहृदः हरे कृष्ण. अलका माताजी. हो प्रभूजी, हरे कृष्ण प्रभूजी. हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. धन्यवाद. श्रुतदेव, उद्धव तसेच नंद, सुनंद आणि इतर हे मुक्तात्म्यांचे प्रमुख नेते भगवंताचे नित्य सहचर असून भगवान बलराम आणि श्रीकृष्ण त्यांचे नित्य संरक्षण करीत असतात. ते आपापली कार्य उत्तम प्रकारे पार पडित आहेत ना. निरंतर स्नेहाने ते आमच्याशी बांधले गेले आहेत. ते आमच्या कल्याणाची चिंता करतात ना. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. उद्धवासारखे भगवान श्रीकृष्णांचे नित्य सहचर हे मुक्त जीव आहेत आणि भगवंताचे अवतार कार्य सिद्धीस नेण्यासाठी भगवंतासह तेही या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले. पांडव हेही मुक्त आत्मेच आहेत. तेही भगवान श्रीकृष्णासह पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि तेही भगवंताच्या दिव्य लीलांमध्ये सहभागी होण्यासाठीच. भगवद्गीतेत 4.8 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान आणि त्यांचे नित्य सहचर हे सहचर मुक्तात्मेच असतात. हे काही निश्चित कालावधीनंतर पृथ्वी तलावर येत असतात. भगवंतांना त्या सर्वांचे स्मरण असते, परंतु त्यांचे सहचर जरी मुक्तात्मा असले तरी त्यांना मात्र याचे स्मरण नसते, कारण ते भगवंतांच्या तटस्थ शक्तीचे अंगभूत असतात. विष्णू तत्व आणि जीवतत्व यामध्ये हे अंतर आहे. जीवतत्वी जे असतात ते भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म असे अंश असतात. त्यामुळे त्यांना सतत भगवंताचे संरक्षण आवश्यक असते. भगवंतांचे जे नित्य सेवक असतात त्यांना असे संरक्षण देण्यास भगवंत प्रसन्न असतात. असे मुक्त जीव स्वतःला कधीही भगवंता समान, स्वतंत्र अथवा सामर्थ्यशाली समजत नाही आणि भौतिक जगात असो किंवा आध्यात्मिक जगात असो सर्व परिस्थितीत ते भगवंतांच्या संरक्षणाची कामना करतात. मुक्त जीवांचे हे भगवंतावरील अवलंबित्व म्हणजे ही त्यांची स्वाभाविक घडणच आहे. ते अग्नीच्या प्रमाणे आहेत आणि स्फुल्लिंग केवळ अग्नीच्या उपस्थितीतच आपले तेज दाखवू शकते, स्वतंत्रपणे नाही. स्वतंत्र झाल्यावर त्यात जरी अग्नीचे गुण आणि तेज असले तरी ते विझून जाते. त्याप्रमाणे जे भगवंतांचे संरक्षण झुगारून आपल्या पारमार्थिक अज्ञानाने स्वतःलाच प्रभू समजू लागतात, ते त्यांनी पूर्वी कधीही दीर्घकाळपर्यंत कठोर तपस्या केली असली तरी पुन्हा या माईक लौकिक सृष्टीत परत येतात. असा सर्व वैदिक साहित्याचा निर्णय आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा. श्रील प्रभुपादजी की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की भगवंतांच्या कुटुंबातील जे बाकीचे सदस्य आहेत त्यांच्याबद्दल युधिष्ठिर महाराज इथे चौकशी करत आहेत अर्जुनाला. श्रुतदेव, उद्धव, नंद, सुनंद आणि बाकीचे व्यक्तींबद्दल, बाकीच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल. तर आपण पाहतो की कृष्ण ज्यावेळेस या पृथ्वी तलावर येतात
त्यावेळेस त्यांचे जे सहचर आहेत, त्यांचे जे सहकारी आहेत, त्यांच्यासोबत नित्य लीलांमध्ये भाग घेणारे, ते पण त्यांच्यासोबत आविर्भूत होतात आणि केवळ त्यांचे नित्य सहचरच नाही, तर यदुकुळामधील काही सदस्य हे वेगवेगळे देवी-देवतांना पण भगवंतांनी पाठवलं यदुकुळामध्ये जन्म घेण्यासाठी, त्यांच्या लीलांमध्ये मदत करण्यासाठी. तर 2 प्रकारचे कृष्णाचे जे अ, सदस्य आहेत, कुटुंब सदस्य, ते आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतात. एक आहेत नित्य सहचर. नित्य सहचर नावाप्रमाणे दर्शवतं, की हे व्यक्ती केवळ या पृथ्वीलोकावरच भगवंतांचे सहकारी म्हणून नाही आहेत, तर या पृथ्वीलोकावर भगवंतांच्या लीला कन्क्लूड झाल्यानंतर, समाप्त झाल्यानंतर पण हे सहचर आध्यात्मिक जीवनामध्ये, भगवत धामामध्ये हे भगवंतांचे सहचर म्हणून आपली सेवा निभावतात. आणि त्याचबरोबर जीव जे की अजून पूर्ण त्यांनी आध्यात्मिक भगवत धामाला प्राप्त केलेलं नाहीये, असे जीव जसं की वेगवेगळे देवी-देवता वगैरे, ते पण आविर्भूत होतात भगवंतांच्या लीलांमध्ये त्यांची मदत करण्यासाठी, त्यांना सेवा अर्पण करण्यासाठी. तर विशेषतः या सर्व यादव कुळातील व्यक्तींबद्दल युधिष्ठिर महाराज आपल्या भावाला विचारत आहेत. आणि भागवत सांगतं, की ज्याप्रमाणे या यदुकुळातील काही निवडक सदस्य ज्यांचं नाव घेतलेलं आहे आणि बाकी काही हे जसे भगवंतांचे नित्य सहकारी आहेत, नित्य परिकर आहेत. त्याचप्रमाणे पांडव, 5ही पांडव हे पण भगवंतांचे नित्य परिकर आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. 5 पांडव, द्रौपदी, कुंती देवी हे सर्व शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे आणि नित्य त्यांच्यासोबत सेवा करण्यामध्ये मग्न आहेत. आणि विशेष फरक भगवंतांमध्ये आणि त्यांच्या शुद्ध भक्तांमध्ये पण, मग ते शुद्ध भक्त असतील, नित्य परिकर असतील भगवंतांचे, तरी पण ज्यावेळेस एक जीव हा जीवतत्व आहे आणि विष्णू तत्व नाहीये, त्यावेळेस एक मूलभूत फरक भगवंतांमध्ये आणि त्या जीवामध्ये राहतो. तो म्हणजे हा, की भगवंतांना पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर भूतकाळातलं सर्व, वर्तमान काळ आणि भविष्य काळात जे होणार आहे ते सर्व हे ज्ञात आहे. परंतु जे जीवात्मे आहेत ते मुक्त जरी असले, तरी त्यांना हे सर्व स्मृती ही दिली जात नाही. प्रत्येक त्यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या जन्मांची किंवा आविर्भावांची. आणि भगवंतांच्या कृपेने मात्र काही विशेष केसेसमध्ये त्या जीवात्म्यांना विशेष प्रकारची स्मृती दिली जाते. जसं की नारद मुनींच्या बाबतीमध्ये आपण पाहतो. नारद मुनी हे पण नित्यमुक्त जीव आहेत. ते भगवंतांचे परिकर आहेत. आध्यात्मिक जगतामध्ये आणि भौतिक जगतामध्ये कुठेही जाण्यासाठी त्यांना मुभा आहे. परंतु आपण पाहतो 6व्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस नारद मुनी येतात, व्यासदेवांच्या हृदयामधली असणारं जे पोकळी आहे, जे दुःख आहे, भगवंतांचं भगवंतांच्या शुद्ध भक्तीचं व्यवस्थितरित्या गुणगान न केल्यामुळे, ती पोकळी दूर करण्यासाठी ज्यावेळेस नारद मुनी येतात, तो आप त्यावेळेस नारद मुनी आपला अगोदरचा जन्म, जो की दासीपुत्राच्या रूपामध्ये, जो की ब्रह्माजींच्या आधीच्या कल्पामध्ये, ब्रह्माजींच्या आधीच्या दिवसामध्ये झालेला आहे, तो जन्म लक्षात आणतात आणि व्यासदेवांना सांगतात. तर सांगण्याचा हेतू हा, की सामान्य जे भक्त आहेत, जीवात्मा आहेत, त्यांना भूतकाळातली अगोदरच्या जन्मातलं सर्व काही हे लक्षात नाहीये. परंतु जे भगवंतांच्या कृपेने काही विशेष केसेसमध्ये भगवंत आपल्या भक्तांना ही भूतकाळातली आठवणी ताज्या राहू देतात. जसं की भगवद्गीतेत 4थ्या अध्यायात आपण पाहतो, अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतात, की "हे कृष्ण, तुम्ही तर म्हणत आहात, की तुम्ही आणि मी असंख्य वेगवेगळे जन्म घेतलेले आहेत आणि त्यावेळेस ह्या लीला केलेल्या आहेत. तर पण तुम्ही तर माझे कंटेम्पररी म्हणजे माझ्या बरोबरचे आहात जवळपास वयाने, नात्याने." तर कृष्ण हे अर्जुनाचे मामेभाऊ आणि अर्जुन हे आत्तेभाऊ होते. तर असं कसं काय म्हणत आहात, की तुम्ही खूप सारे आपण जन्म घेतलेले आहेत. माझ्या तर काही लक्षात नाहीये. आणि कृष्ण अर्जुनाला सांगतात, की हे जन्म माझ्या लक्षात आहेत, पण अर्जुना तुझ्या लक्षात
नाहीयेत. तर प्रभुपाद सांगतात इथे, की हा महत्त्वाचा मूलभूत फरक आहे एका जीवात्म्यामध्ये आणि भगवंतामध्ये, की भगवंतांना भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व ज्ञात आहे. परंतु जीवांना तेवढंच ज्ञात आहे, जेवढं भगवंत त्यांना परवानगी देतात लक्षात ठेवण्याची. आणि प्रभुपाद उदाहरण देतात, की ज्याप्रमाणे अग्नीचा एक जो छोटीशी ठिणगी असते, ठिणगीला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? स्पार्क. स्पार्क म्हणजे हं. हो, ठिणगी ठिणगीच किंवा ठिणगी. स्फुल्लिंग. हो, हो, हो हां, प्रभू. ठिणगी. तर त्या ठिणगीचं जो अस्तित्व आहे, खूप छोट्या प्रमाणात आहे. तर कदाचित आपल्या हातावर जर एखादी ठिणगी पडली, तर थोड्या प्रमाणात पोळतं आपल्याला, पण नंतर ती ठिणगी विझून जाते. तर सांगण्याचा हेतू असा, की त्या ठिणगीचा गुणधर्म जरी अग्नीच्या गुणधर्माप्रमाणे असेल, पण क्वांटिटी मर्यादेच्या बाबतीमध्ये ती खूप छोटी असते अग्नीच्या कंपॅरिझनमध्ये, तुलनेमध्ये. त्याचप्रमाणे जीव, जीवात्मा हे भगवंतांचे नित्य परिकर जरी असले, तरी ते जोपर्यंत कोणत्याही जीवात्म्याचा भगवंतांशी संबंध आहे जोडलेला भक्तीमध्ये, त्यावेळेस त्यांना ते भगवंतांच्या कृपेने शक्ती प्राप्त होते. परंतु तो संबंध ज्यावेळेस जोड निघतो, ज्यावेळेस जीवात्मा स्वतंत्र वेगळा होतो, भक्ती मार्गामध्ये जोडलेला राहत नाही, त्यावेळेस ती जी भगवंतांच्या कृपेने प्राप्त झालेले जे तेज आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, ते अस्तित्वात राहत नाही. तर आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीच, माताजीच? थोडंसं याच्यामध्ये तत्वज्ञान आहे, पण क्लिअर आहे आपल्या सर्वांना. काही प्रश्न आहे? काही कोणती गोष्ट हरे क्लिअर? कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, भगवंतांचं आपण बघतो की ना, भगवंतांच्या जे वडिलांना आहे, की असं मेन्शन केलं आहे की त्यांना 8 पत्न्या होत्या. तर आपण बघतो की खाली रोहिणी माता आणि देवकी माता बद्दलच आपण जास्त ऐकलेलं आहे, आणि बलरामजींबद्दल आणि भगवान श्रीकृष्णांबद्दल. तर ते बाकीच्यांचा कुठे उल्लेख आपण बघितलेलाच नाहीये ना. खरी गोष्ट आहे. जास्त पाहिलेलं नाही आणि मला हे पण लक्षात नाही, की 8च होते का अजून जास्त होत्या राण्या. पण हो. त्यांना बऱ्याच राण्या होत्या वसुदेवांना. आणि बरोबर आहे, की बाकीच्या राण्यांचा उल्लेख नाहीये आणि माझं पण जास्त काही वाचण्यात आलेलं नाही माताजी. पण एक उल्लेख निश्चित होतो कृष्णांच्या द्वारका लीलेमध्ये. ते वसुदेवांच्या बाकीच्या राण्यांना पण ज्यावेळेस आपला प्रणाम अर्पण करतात, त्यावेळेस त्यांचा उल्लेख पाहिलेला आहे. पण बाकीच्या ठिकाणी पाहिलेला नाहीये माताजी. हो प्रभूजी. ठीक आहे? आणि मग त्यांना, हो प्रभूजी, मग भगवान श्रीकृष्णानं म्हणजे जर आपण त्यांचा उल्लेख बघितला की आहे एका ठिकाणामध्ये, तर भगवान श्रीकृष्णांना त्यांच्याकडून पण भाऊ वगैरे असं पण काही उल्लेख आलेला असं नाहीये ना. असं हां, म्हणजे असतील पण त्यांचा उल्लेख नाहीये. भागवतामध्ये कसं दिलंय ना माताजी, एक गोष्ट लक्षात घ्या, की कलियुगातल्या लोकांची म्हणजे आपली स्मरणात ठेवण्याची क्षमता सीमित आहे, लिमिटेड आहे. त्याच्यामुळे आपलं जे भागवत आहे, ते सगळ्यात छोट्या भागवतांपैकी आहे, ज्याच्यात पण 18,000 श्लोक आणि 12 वेगवेगळे स्कंद आणि 18 व्हॉल्यूम्स आहेत. विचार करा, हे जर बाकीच्या गोष्टी सगळ्या डिस्क्राईब करायचं म्हणजे भागवतम हे 1,00,000 श्लोक पण मावणार नाही. म्हणजे कृष्णाच्या नाम, रूप, गुणलीला इत्यादी अमर्याद आहे. हम्म. त्याच्यामुळे एवढंच मोजकं आपल्याला दिलंय, जे की आपल्याला शुद्ध भक्ती प्राप्त करून देण्यासाठी, त्याची प्रेरणा देण्यासाठी पर्याप्त आहे. एवढं दिलेलं आहे. पण हो. असं बरंच आहे हे सोडून, ज्याचे खूप सारे डिटेल्स हेच जसं आपण पाहतो, की वरच्या लोकांमधील जर आपण भागवत पाहिलं, स्वर्गलोक, तपलोक, जनलोक, महरलोक, सत्यलोक, तर ह्या उच्च लोकांमधील भागवतम हे आपल्या भागवतापेक्षा खूप खूप मोठं आहे माताजी. ठीक आहे? हो. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत. प्रभूजी, आपण आता अशी चर्चा केली थोड्या वेळापूर्वी की नारद मुनी जे होते ते नित्य मुक्त होते आणि त्यांचा हो. अगोदरचा जन्म दासीपुत्र म्हणून झाला होता. मग त्या दासीपुत्र जन्मात सुद्धा ते नित्य मुक्तच होते की हां, नव्हते? खूप खूप चांगला प्रश्न आहे, छान प्रश्न आहे. तर नारद मुनींनी तो स्तर प्राप्त केला आपल्या शुद्ध भक्तीने. तर इनफॅक्ट त्यांचा जो अगोदरचा जन्म आहे दासीपुत्राच्या रूपामध्ये, तो ती पूर्ण गोष्ट याच्यासाठीच नॅरेट करतात, याच्यासाठीच वर्णन करतात व्यासदेवांना, की व्यासदेवांना कळावं शुद्ध भक्तीचं महती.
की नारद मुनी एक्सप्लेन करतात, की कशाप्रकारे केवळ 4 महिने चतुर्मासाच्या काळामध्ये भक्तिवेदांत शुद्ध भक्तांचा जो संघ प्राप्त झाला त्यांना आणि त्यांची जी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, त्या शुद्ध भक्ती जी शिकली त्यांनी भक्तिवेदांतांकडून, त्या शुद्ध भक्तीच्या मार्गाने नंतर त्यांना हे नित्यसिद्ध रूप प्राप्त झालं, जे की आपल्याला सध्या माहिती आहे नारद मुनींचं. तर अगोदरच्या जन्मामध्ये ते दासीपुत्र म्हणून एका पतित जन्मामध्ये त्यांचा पतित अवस्थेमध्ये जन्म होता तो प्रभूजी. ठीक आहे? ठीक. थँक प्रभूजी. हरे हरे कृष्णा. कृष्ण. प्रणाम. आणि अजून एक आपल्या सर्वांच्या माहितीसाठी श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये हा हे पण वर्णन येतं, की नारद मुनी दासीपुत्राच्या अगोदर त्यांचा कोणता जन्म होता, की एक गंधर्व लोकामध्ये एक खूप देवतांच्या सभेमध्ये खूप सुंदर गायन करणारे असे ते उच्च लोकामधले होते. परंतु एक छोटीशी चूक झाली त्यांच्याकडे आणि ती स्वर्गलोक म्हणजे पण भौतिक जगतामध्येच त्याची गणना होते. आध्यात्मिक जगतात नाहीये, स्वर्गलोक मोडत नाही. भगवत धाम नाहीये स्वर्गलोक म्हणजे. तर त्या ठिकाणी एक छोटीशी त्यांची चूक झाली आणि त्यांना शाप प्राप्त होऊन दासीपुत्राच्या रूपामध्ये जन्म घ्यायला लागला. म्हणजे श्रीमद भागवतामध्येच नारद मुनींचे 3 जन्मांचं वर्णन आहे. परंतु त्या दासीपुत्राच्या जन्मामध्ये जी त्यांनी शिकली शुद्ध भक्तीची क्रिया भक्तिवेदांतांकडून, त्या क्रियेचा वापर करून त्यांनी त्या जन्माच्या शेवटी जे नित्य परिकराचं जे रूप आहे भगवंतांचं तोच तर प्राप्त केला. ठीक आहे. प्रभुजीच माताजीच हरे कृष्ण. हो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्णा. हरे कृष्ण. ठीक आहे. आपण पुढे जाऊ श्लोक क्रमांक 34. हां आणि तो जो जन्म सांगितला मी तुम्हाला गंधर्वाच्या रूपामध्ये, त्यामध्ये नारद मुनींचं नाव होतं उपभरणा. याचं वर्णन 7व्या स्कंदामध्ये येतं भागवताच्या. भगवानपि गोविंदो भगवानपि गोविन्दो ब्रह्मण्यो भक्तवत्सलः ब्रह्मण्यो भक्तवत्सलः कच्चित् पुरे सुधर्माया कच्चित् पुरे सुधर्मा सुधर्यामा सुखम् आस्ते सुहृद्वृतः सुखमास्ते सुहृतः कुणाला वाचायचं आहे का प्रभुजी? कुणाला वाचायचं प्रभुजींपैकी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. एकच मिनिट अमृता माताजी. आपण बघू कोणी प्रभुजीज आहेत का? नाहीतर ठीक आहे माताजी तुम्ही वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. गायींना, इंद्रियांना आणि ब्राह्मणांना सुख देणारे भक्तांचे कनवाळू असलेले साक्षात परमेश्वर भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत आपल्या सर्व मित्रांच्या वेढ्यात पुण्यशील सुधर्मा सभेचा आनंद उपभोगीत आहेत ना. तात्पर्य: या एका श्लोकात श्रीकृष्णांचे वर्णन भगवान गोविंद ब्रह्मण्य भक्तवत्सल असे केलेले आहे. ते स्वतः भगवान आहेत आणि ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, यश, श्री, सौंदर्य या ऐश्वर्यांनी परमपूर्णाचे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम आहेत. त्यांच्या समान वा त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. त्यांना गोविंद म्हणतात कारण ते गायींना आणि सर्व इंद्रियांना सुखद आहेत. ज्यांनी भगवत भक्तीद्वारे आपली इंद्रिये शुद्ध केली आहेत तेच वास्तविकपणे भगवंतांची सेवा करू शकतात आणि अशा शुद्ध इंद्रियांद्वारे दिव्यानंद घेतात. केवळ बद्ध जीवच इंद्रियांद्वारे कोणताही आनंद मिळवू शकत नाहीत. ते इंद्रिय सुखाच्या भ्रामक कल्पनांनी मोहग्रस्त होऊन इंद्रियांचे दास होतात. म्हणून आपल्या हितासाठी आपल्याला भगवंतांच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. भगवंत गायींचे आणि वैदिक संस्कृतीचे संरक्षक आहेत. ज्या समाजात गायींना आणि वैदिक संस्कृतीला स्थान नसते तो समाज भगवंतांच्या प्रत्यक्ष संरक्षणाखाली नसतो. ज्याप्रमाणे कारागृहातील बंदी राज्याच्या प्रत्यक्ष संरक्षणात नसतात, ते शासनाच्या एखाद्या कठोर प्रतिनिधीच्या अधीन असतात. त्याप्रमाणे बद्ध जीव मायशक्तीच्या अधीन असतात. गोरक्षण आणि सात्विक गुणांच्या अनुशीलनाविना
मानवी संस्कृती कधीही खऱ्या अर्थाने उन्नती करू शकत नाही. वैदिक संस्कृतीत सत्य, समता, संयम, सहिष्णुता, सरळता, सामान्य ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, वैदिक वाङ्मयांवर गाढ श्रद्धा अशा सात्विक गुणांचा विकास करून कोणीही ब्राह्मण होऊ शकतो आणि यथारूपात परमेश्वराला पाहू शकतो. ब्राह्मणी पूर्णत्व पार करून व्यक्तीला भगवत भक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला धनी, मित्र, पुत्र, प्रेमी रूपात भगवंतांशी स्नेहपूर्ण संबंध स्थापन करता येईल. भक्ताच्या अवस्थेत भगवंताच्या दिव्य प्रेमाचे आकर्षण असते आणि जोपर्यंत वरील सात्विक श्रेणीचे गुण प्राप्त होत नाहीत तोपर्यंत अशी भक्ती विकसित होत नाही. अशा गुणांनी भगवंत आकर्षित होतात, खोट्या प्रतिष्ठेकडे नव्हे. माती आणि लाकूड यांचा एकमेकांशी दृढ संबंध असला तरी लाकूड नसताना केवळ मातीतून अग्नी निर्माण करता येत नाही. तसेच ज्यांच्याकडे सात्विक गुण नाहीत त्यांना भगवंताशी कसलाही संबंध प्रस्थापित करता येणे शक्य नाही. भगवान पूर्णपणे स्वयंपूर्ण असल्याने त्यांचे कसे काय चालले आहे यासारखा प्रश्न उत्पन्नच होऊ शकत नाही आणि महाराज युधिष्ठिरांनी असा प्रश्न विचारला नाही. त्यांनी केवळ पुण्यशील लोकांचे निवासस्थान असलेल्या श्रीकृष्णांच्या द्वारकापुरीविषयी पृच्छा केली. जेथे पुण्यात्मे एकत्र होतात व भगवंतांचे गुणगान करतात, त्यांच्या यशगानात रमतात, तेथेच भगवंत निवास करतात. द्वारकेतील त्या पुण्यशील व्यक्तींविषयी आणि त्यांच्या पवित्र कृत्यांविषयी जाणून घेण्यास युधिष्ठिर महाराज अतिशय उत्सुक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. प्रभुपाद की जय. की जय. तर या ठिकाणी भगवंतांचं वर्णन केलेलं आहे, जे गायींना, इंद्रियांना, ब्राह्मणांना सुख देणारे. तर आपण बघतो की कृष्णांना जे आपण भोग अर्पण करतो भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे, तर तो भोग अर्पण करण्याचा एक विधी आहे, एक मंत्र आहेत जे आपण म्हणणे आवश्यक आहे. त्या मंत्रांमध्ये सर्वात अगोदर आपल्या गुरूंविषयी आणि श्रील प्रभुपादांविषयी प्रणाम मंत्र आपण म्हणतो. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. आणि त्यानंतर नमस्ते सरस्वती देवे. अशा प्रकारे आपल्या गुरूंचा आणि श्रील प्रभुपादांचा प्रणाम मंत्र आपण म्हणतो. त्यानंतर आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यानंतर आपण श्री चैतन्य महाप्रभूंना तो भोग अर्पण करतो. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरतुषे नमः. हा मंत्र पण आपण 3 वेळेला म्हणतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी भगवंतांचा कृष्णासाठी आपण मंत्र म्हणतो की कृष्णाय वासुदेव नमो ब्राह्मणाय देवाय गो ब्राह्मण्य हिताय च जगत हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. की असे कृष्ण जे की गायींना, ज्यांना की गायी खूप प्रिय आहेत, ब्राह्मण खूप प्रिय आहेत आणि जे गायींना, इंद्रियांना आनंद देणारे आहेत, गोविंद. अशा कृष्णांना मी नमन करतो आणि त्यांनी हा भोग स्वीकारावा ही आपण विनंती करतो. तर जसं आपण नेहमी सांगत आलेलो आहोत की हे ब्राह्मण म्हणजे जन्माने जन्मलेले ब्राह्मण नाही, तर जे की गुण आणि कर्माने ज्यांनी त्या गुणांना प्राप्त केलेलं आहे. आणि कोणते गुण आहेत ते, तर इथे सर्व गुण दिलेले आहेत. ज्या प्रकारे सत्य, समता, संयम, सहिष्णुता, सरळता, सामान्य ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, वैदिक वाङ्मयावर गाढ श्रद्धा इत्यादी सात्विक गुणांचा विकास करून मग आपण स्वतःला पात्र करू शकतो भगवंतांना जाणून घेण्यासाठी. हे सर्व गुण भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये एक सिरीज आहे श्लोकांची, एकामागून एक माळ आहे श्लोकांची, ज्याच्यामध्ये भगवंत हे सर्व गुण सांगतात, ज्या गुणांनी आपण स्वतःला भगवंतांना प्रिय, भगवंतांच्या आवडतं बनवू शकतो स्वतःला. जसं तुम्ही 13व्या 14व्या श्लोकापासून ते श्लोक क्रमांक 18, 19, 20 ह्या अध्यायाच्या शेवटीपर्यंत पाहिलं 12व्या अध्यायाच्या भगवद्गीतेच्या, तर आपल्याला हे सर्व गुण पाहायला मिळतील.
आणि प्रत्येक श्लोकाचा जो शेवटचं वाक्य आहे, शेवटची ओळ आहे, ती आहे समे मद्भक्त समे प्रियः. जे भगवंतांचे भक्त हे सर्व गुण अंगीकृत करतील, ते भक्त भगवंतांना अतिशय प्रिय होतात. मे बी आपल्याला सर्व श्लोक तर पाहणं शक्य नाहीये. पण हे 13वं आणि 14वं हे 2 श्लोक आपण पाहू. कशा वेगवेगळ्या प्रकारचे गुण भगवंतांनी ब्लॅक एंड व्हाईट सरळ-सरळ सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अद्वेष्टा सर्वभूतानां अद्वेष्टा अद्वेष्टा सर्वभूतानां सर्वभूतानां मैत्रः करुण एव च मैत्र मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी दुःखसुखक्षमी सन्तुष्टः सततं योगी सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः दृढनिश्चयः मयि अर्पितं मनो बुद्धिर् मयि अर्पितं अर्पितं मनो बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः. समे प्रियः. तर जसं या श्लोकामध्ये कृष्ण सांगत आहेत, की जे अद्वेष्ट म्हणजे जे दुसऱ्यांचा द्वेष करत नाहीत, दुसऱ्यांची ईर्ष्या करत नाहीत, नॉन एन्व्हियस असे व्यक्ती. अजून कसे? अद्वेष्ट सर्व भूतानां, सर्व प्राणिमात्रांपैकी कोणत्याच प्राणिमात्रांबद्दल असा व्यक्ती ईर्ष्या करत नाही. मैत्र करुण एव च आणि जे सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वाची मित्रत्वाचं नातं ठेवतात आणि जे निर्ममो निरअहंकारः, जे की स्वतःला कोणत्याच गोष्टीचे स्वामी समजत नाहीत आणि निरअहंकार अहंकारापासून मुक्त आहेत आणि दुःख सुख क्षमी, जे सुखामध्ये आणि दुःखामध्ये विचलित होत नाहीत आणि ते नेहमी समतोल राहतात. इक्विपॉइज्ड म्हणजे सुखात खूप जास्त हर्ष उल्हास होऊन जात नाहीत आणि दुःखामध्ये खूप जास्त निराश होत नाहीत. असे त्यांचं भक्तांचं गुण आहेत. त्याचप्रमाणे संतुष्ट सततम योगी, जे की खूप शांतताशील आहेत, सहन करणारे आहेत आणि नेहमी संतुष्ट आहेत, आत्मसंतुष्ट आहेत, सेल्फ कंट्रोल्ड म्हणजे ज्यांचे इंद्रिय हे सर्व नियंत्रणात आहेत आणि जे भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये दृढतेने जोडलेले आहेत. दृढतेने म्हणजे डिटर्मिनेशनला आपण अजून समानार्थी शब्द कोणता आहे? मराठीमध्ये निश्चयाने. जे निश्चयाने, दृढ निश्चयाने भक्तीमध्ये जोडलेले आहेत आणि त्यांचं मन आणि त्यांची बुद्धी ही भगवंतांवर स्थिर आहे. असे भक्त भगवंतांना खूप प्रिय आहेत. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी पाहाल तुम्ही, मद्भक्त समे प्रियः किंवा पुढचा जर श्लोक पाहिला, फक्त शेवटची ओळ जर तुम्ही पाहिली, तर यः स च मे प्रियः. प्रत्येक या श्लोकांचा शेवट असाच आहे, की हे गुण असणारे जे भक्त आहेत, ते भगवंतांना अतिशय प्रिय असतात. तर सांगण्याचा हेतू हा इथे भागवत सांगत आहे, की आपल्याला जर कृष्णाला प्राप्त करायचंय, आपल्याला जर कृष्णाशी शुद्ध भक्तीमध्ये जोडलं जायचंय, तर आपल्याला ज्या हृदयामधले अनर्थ आहेत, हृदयामधले घाणेरड्या ज्या गोष्टी आहेत, त्या स्वच्छ करणं आवश्यक आहे आणि सात्विक गुणांना डेव्हलप करणं, सात्विक गुणांना आपल्या आचरणामध्ये आणणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे गुण कोणते? एक तर इथे पण दिलेले आहेत काही थोडे-थोडके, परंतु भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये 13व्या-14व्या श्लोकापासून ते 6 ते 7 श्लोकांमध्ये पूर्ण हे गुण विस्तृतरित्या दिलेले आहेत. आपण नोट करू शकता आणि आपल्या आचरणात पण ते आणण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. निश्चित त्या प्रयत्नांनी पण भगवंत प्रसन्न होतील आणि आपल्याला मदत करतील ते गुण अंगीकारण्यासाठी, आपल्या आचरणात आणण्यासाठी. आणि
प्रभुपाद इथे लिहित आहेत तात्पर्यामध्ये, की जोपर्यंत आपण हे सात्विक गुण जे आहेत वेगवेगळे दिलेले लिस्ट, ते जोपर्यंत अंगीकृत करत नाही, तोपर्यंत भगवंतांशी आपल्याला दृढ नातं बनवणं, भगवंतांना जसं की उदाहरण दिलं जातं, की आपल्याला जर सूर्य सूर्याच्या जवळ एखादा उपग्रह वगैरे पाठवायचा किंवा स्वतःला जायचंय, तर सगळ्यात पहिल्यांदा त्या उपग्रहाला अशा आवरणांनी त्यांना कव्हर करावं लागेल, जे की आवरण तेवढ्या उष्णतेमध्ये टिकलं पाहिजे सूर्याच्या. त्याचप्रमाणे भगवंत पण हे सर्वश्रेष्ठ सूर्यासारखे किंवा सूर्याच्या पण स्रोत भगवंत आहेत. आणि भगवंतांच्या जर जवळ जायचंय आपल्याला, त्यांच्याशी जर आपल्याला भक्तीमध्ये, शुद्ध भक्तीमध्ये संबंध प्रस्थापित करायचा आहे, तर आपल्याला हे सर्व सात्विक गुण जे भगवद्गीतेमध्ये भागवतात सांगितलेत, ते आपल्याला अंगीकृत करणं आवश्यक आहे. हरे कृष्ण. आणि इथे भागवतात लिहिलंय, की जोपर्यंत हे सात्विक श्रेणीचे गुण आपल्याला प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत आपली भक्ती विकसित होऊ शकत नाही. आणि अशा गुणांनीच भगवंत आकर्षित होतात, खोट्या प्रतिष्ठेकडे नाही. आणि अजून एक उदाहरण दिले भागवतामध्ये, की माती आणि लाकडाचं. तर लाकूड हे कुठून उत्पन्न होतं? अंततः जे झाड आहे, ते मातीतूनच हळू-हळू रोप वाढून त्याचं झाड बनतं आणि त्या झाडापासूनच आपल्याला लाकूड प्राप्त होतं. परंतु जरी लाकूड हे जमिनीमधून प्राप्त झालंय झाडाच्या रूपामध्ये, आपण मातीची आणि लाकडाची तुलना नाही करू शकत. का? कारण लाकडापासून आपण अग्नी प्रज्वलित करू शकतो, परंतु मातीपासून तो अग्नी प्रज्वलित केला जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला पण आपल्या स्वतःमधून हे सात्विक गुण अंगीकृत करावे लागतील, आपल्या आचरणामध्ये आणावं लागतील. तरच आपल्याला भगवंतांमध्ये शुद्ध भक्तीमध्ये संबंध प्रस्थापित करणं शक्य आहे. नाहीतर अवघड आहे. हरे कृष्णा. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हा. प्रभूजी, भगवंतांनी जे हे गुण सांगितले आहेत, जे जे गुण आपण अवलंबतो ते भगवंतांचं सगळ्यात प्रिय म्हणतात. तर प्रभूजी, आपल्याला हे कलियुगामध्ये हे कसं मॅनेज करता येईल आपल्याला? कारण की आपण बघतो की जे एकदम धीर ठेवणारे आहे त्यांचा सुद्धा एक वेळेनंतर संयम जो आहे निघून जातो. तर आपल्याला कलियुगामध्ये हे गुण कसे फॉलो करता येईल? छान प्रश्न आहे, की संयम ठेवणे किंवा सहनशीलता याचा अर्थ असा नाही, की आपण स्वतःचं नियमित सगळ्या प्रकारे शोषण होऊ देणे, अजिबात नाही. सहनशीलता म्हणजे सर्वात अगोदर भक्तांच्या बरोबर तर व्यवस्थित आपण राहायचं शिकू. भक्तांच्या बरोबर तर आदान-प्रदान करायचं शिकू. बाहेरच्या जगामध्ये आपले जे कर्तव्य आहेत, ते पार पाडताना जिथे आपल्याला स्ट्रिक्ट कठोर असणं आवश्यक आहे, तिथे निश्चित कठोर राहू. एक छोटं उदाहरण देतो. आपण ती गोष्ट पाहतो, नारद मुनींचे एकदा एक साप नारद मुनींना शरण जातो आणि भक्ती स्वीकारतो आणि त्यांचं शिष्यत्व स्वीकारतो. परंतु तो साप त्यानंतर त्याचे गुरु महाराज नारद मुनी एकदा भेटायला आलेले असताना तो कंप्लेन करतो, की आता मी भक्ती मार्गाला घेतलंय, तर हे गावातले लोकं वगैरे त्यांना माहिती की मी चावणार नाही वगैरे, त्याच्यामुळे मला दगड मारतात, खूप परेशान करतात. आणि नारद मुनी सांगतात, की "शो युअर फँग्स बट डोंट बाईट." म्हणजे नारद मुनी म्हणतात, की "तुझा फणा त्यांना दाखव, पण चावू नको." तर सांगण्याचा अर्थ, की आपलं पण कर्तव्य बाहेरच्या जगामध्ये करताना कॉर्पोरेट वर्ल्ड असू द्या, आपली नोकरीचं कामधंदा, व्यवसाय असू द्या, की आपल्याला तो कामधंदा, व्यवसाय चालवण्यासाठी जे काही स्ट्रिक्ट राहणं आवश्यक आहे किंवा आपल्या व्यवहारामध्ये स्ट्रिक्ट राहणं आवश्यक आहे, ते तर ठीक आहे. परंतु ज्यावेळेस आपण भक्तांच्या संघामध्ये असतो, भक्तांच्या सोबत आदान-प्रदान करतो, त्यावेळेस आपण लबाडपणा करू नये, त्यांच्यासोबत कठोर व्यवहार करू नये. भक्तांसोबत राहताना नेहमी प्रभुपाद म्हणतात, की "अ पर्सन शुड बी लॅम्ब विथिन द असोसिएशन ऑफ डिव्होटीज अँड लाइक अ लायन आउटसाइड." म्हणजे बाहेर सिंहासारखं शूर राहा, परंतु भक्तांच्या सहवासामध्ये, भक्तांच्या संघामध्ये आपण शेळीसारखं याचा अर्थ, की खूप मितभाषी किंवा खूप सहनशील असं राहू. ठीक आहे माताजी. आणि जो
खरंच गंभीर भक्त आहे आणि जो समजा आपण जर ह्या गुणांची लिस्ट करून ठेवली, भिंतीवर लावली, एक-एक गुण आपल्या वागण्यामध्ये कुठे चूक होती ते जर शोधून काढली, स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा, स्वतःमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न केला, हे गुण अंगीकृत करण्यात निश्चितच कृष्ण हे सुपर सोल, परमात्मा बनून पाहतील आणि ते पण आपल्याला निश्चित मदत करतील, हे गुण डेव्हलप करण्यामध्ये माताजी. ठीक आहे? हो जर प्रभू. किमान सुरुवात करा तुम्ही एक-एक आणि जिथे कुठे गाडी अडकेल, की आता हे गुण तर सांगितलेलं आहे, पण हे गुण जर आत्मसात करायचा म्हटलं, तर बाहेरच्या जगामध्ये वावर कसा करायचा? त्यावेळेस आपण विशेष त्या गुणावर चर्चा करू शकतो. पण निश्चित शक्य आहे. कृष्ण अशी कोणती गोष्ट आपल्याला देणार नाहीत, जे की इम्प्रॅक्टिकल, अशक्य आहे अशी. हो ठीक आहे? प्रभूजी. हरे ओके, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. पण एक गोष्ट आपल्या सर्वांना खूप चांगली वाटायला पाहिजे, की कृष्णाने ब्लॅक एंड व्हाईट हे सर्व गुण सांगितलेले आहेत. म्हणजे आपल्याला जास्त डोकं लावायची गरज नाहीये. कुठून शोधायचे हे गुण, जे की भगवंतांना आपल्याला प्रिय करतील. प्रत्येक श्लोकाचं तुम्ही पाहू शकता. हे गुण असतील तर ते भक्त कृष्णांना खूप प्रिय होतात. आणि जास्त नाहीत, 5-6 श्लोक आहेत. पण खूप खूप चांगले गुण आणि केवळ भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी नाही, तर हे जर गुण आपण आत्मसात केले, तर आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी, कुटुंबातील सदस्यांसाठी पण आपल्याशी आदान-प्रदान करणं हे खूप सोयीस्कर, सहज होऊन जाईल. म्हणजे या भौतिक जगात राहीपर्यंत पण आपल्याला हे गुण निश्चित मदत करतील आणि आध्यात्मिक जग प्राप्त करण्यासाठी पण मदत करतील. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीस, माताजीस? ठीक आहे. तर युधिष्ठिर महाराज हे लक्षात आणत आहेत, की अशा गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या भक्तांना आनंद देणारे जे भगवंत आहेत, त्यांच्याबद्दल तर मी विचारलेलंच नाहीये अर्जुना. का? कारण ते भगवंत तर सच्चित आनंद आहेत. ते नियमित सर्व आनंदाचे स्रोत आहेत. तर ते तर आपल्या सर्व भक्तांसोबत, आपल्या सर्व सुधर्मा राज असेंब्ली, राज्यसभेतील आपल्या सर्व आप्तेष्टांसोबत आनंदात आहेत ना, त्यांच्याबद्दल पण युधिष्ठिर महाराज येथे विचारत आहेत. तर मे बी अजून एक श्लोक घेऊ आपण. 35 आणि 36 2 श्लोक. मंगलाय च लोकानां मंगलाय च लोकानां क्षेमाय च भवाय च क्षेमाय च भवाय भवाय च च आस्ते यदुकुलां बोध्या आस्ते कुलान् बोध्वा वाद्योनन्तः सखः पुमान् वाद्योऽनन्त सखः पुमान् यब्दाहुदण्डगुप्ताया बहुदण्डगुप्ताया स्वपुर्यां यदवोर्चितः यदवोर्चिताः क्रीडन्ति परमानन्दम् क्रीडन्ति परमानन्दम् महापौरुषिका इव. महापौरुषिका इव. तर इथे युधिष्ठिर महाराज हे उपमा देत आहेत यदुकुळातील सर्व सदस्यांना आणि विशेषतः बलरामजींना संबोधित करण्यासाठी. तर कोणती उपमा आहे आपण पाहू. कोणाला वाचायचं आहे का? प्रभूजीस, माताजीस, हरे कृष्ण. हा, हरे कृष्ण प्रभूजी, वाचू का? हा, विश्वजीत प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. अनुवाद. परमभक्ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आणि आदि भगवान अनंत बलराम हे अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, संरक्षणासाठी तसेच उन्नतीसाठी यदुकुळ रूपी सागरात निवास करीत आहेत. त्यांच्या बाहुबळाने संरक्षिलेले यदुकुळातील लोक वैकुंठातील नागरिकांप्रमाणे आपले जीवन आनंदाने जगतात. तात्पर्य श्रीला प्रभुपादद्वारा. आम्ही पूर्वी अनेक वेळा सांगितलेच आहे की भगवान विष्णू अनेक विश्वात 2 रूपांनी वास करतात. एक गर्भोदकशाही विष्णू आणि दुसरे शिरोदकशाही विष्णू. शिरोदकशाही विष्णूंचा लोक विश्वाच्या वर उत्तर बाजूस असून तेथे विशाल क्षीरसागरात भगवान बलदेवांचे अवतार असलेल्या अनंताच्या शय्येवर निवास करीत असतात.
येथे यदुवंशाला क्षीरसागराची उपमा दिली असून बलदेव अनंत तेथे आहेत आणि भगवान तेथे राहतात. द्वारकेतील नागरिकांना वैकुंठ लोकातील मुक्त रहिवाशांची उपमा दिली आहे. या भौतिक आकाशाच्या पलीकडे आपल्या दृष्टीच्या बाहेर आणि विश्वाभोवती जी 7 आवरणे आहेत ती ओलांडल्यावर कारण समुद्र आहे. एखाद्या समुद्रात चेंडू तरंगावेत त्याप्रमाणे त्या कारणाव्रत सर्व विश्वे तरंगत असतात आणि त्या कारणांवर्णाच्या पलीकडे असीम असे चिदाकाश आहे. त्याला ब्रह्मज्योती असेही म्हणतात. या चिदाकाशात कित्येक चिन्मय लोक आहेत त्यांना वैकुंठ म्हणतात. यातील प्रत्येक वैकुंठ आपल्या भौतिक विश्वातील मोठ्यातल्या मोठ्या लोकापेक्षाही कितीतरी पटीने विशाल आहे आणि अगदी हुबेहूब भगवान विष्णूंसारखे दिसणारे अगणित निवासी त्यातील प्रत्येक वैकुंठावर आहेत. त्या रहिवाशांना महापौरुषिक असे नाव आहे. ते भगवंताच्या सेवेत मग्न असतात. तेथे ते सर्व प्रकारच्या चिंतांपासून आणि काळाच्याही प्रभावापासून मुक्त असतात. महाराज युधिष्ठिरांनी द्वारकेतील नागरिकांना वैकुंठातील या पौरुषिकांची उपमा दिली आहे, कारण भगवंतांच्या सानिध्यामुळे तेही त्यांच्यासारखेच सुखरूप आहेत. भगवद्गीतेमध्ये मध्धाम शब्दाने अनेक ठिकाणी वैकुंठ लोकांचा उल्लेख झालेला आहे. हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. तर हरे इथे आपण पाहतो की युधिष्ठिर महाराज हे कृष्णांची तुलना करत आहेत, उपमा करत आहेत. क्षीरसागर म्हणजे 3 प्रकारचे विष्णू आपण पाहतो. एक आहेत महाविष्णू किंवा ज्यांना म्हटलं जातं कर्णोदक्षाय विष्णू. तर ते विष्णू आहेत ज्यांच्या शरीराच्या रंध्रांतून ज्यांच्या शरीराचे जे त्वचेवरील जे छिद्र आहेत, छोटे छोटे पोर्स ऑफ स्किन, तर त्या छिद्रांमधून वेगवेगळे ब्रह्मांड त्यांच्या श्वासासोबत आणि उश्वासासोबत ब्रह्मांड निघत राहतात आणि श्वासासोबत शरीरामध्ये ग्रहण केले जातात. आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आपण पाहतो की गर्भोदक्षय विष्णू हे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक असे गर्भोदक्षय विष्णू आहेत. आणि त्या ब्रह्मांडामध्ये जे प्रत्येक जीव आहेत त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये वास करत आहेत क्षीरोदक्षय विष्णू. तो कर्णोदक्षय किंवा महाविष्णू, गर्भोदक्षय विष्णू आणि क्षीरोदक्षय विष्णू. तर ह्यांच्यापैकी जे गर्भोदक्षय विष्णू जे क्षीरोदक्षय विष्णू महाविष्णू आहे त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की कशा प्रकारे क्षीरसागर किंवा कर्णोदक्षय विष्णू हे त्यांचंच नाव आहे महाविष्णूंचं, तर कन्फ्युज होऊ नका. तर क्षीरोदक्षय विष्णू हे कशा प्रकारे प्रत्येक जीवामध्ये प्रत्येक अणुरेणूमध्ये परमात्मा रूपामध्ये आहेत आणि त्यांचा श्वेतद्वीप नावाचा सागर पण आहे, ज्याच्यामध्ये श्वेतद्वीप नावाचं त्यांचा प्लॅनेट आहे, आध्यात्मिक जगत आहे. या भौतिक जगतामध्ये त्यांचा प्लॅनेट, त्यांचा ग्रह आहे जो की उत्तर दिशेला वरच्या बाजूला आहे. आणि त्या विशाल क्षीरसागरामध्ये जे बलराम जे आहेत ते अनंत शेष म्हणजे कृष्णांची विष्णूंची जी शय्या आहे ती अनंत शेष या सापाची बनलेली आहे. तर कशा प्रकारे अनंत शेष हे त्यांना गादीच्या रूपामध्ये सेवा करत आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला त्या क्षीरोदक्षय विष्णूंच्या ग्रहामध्ये जे त्यांचे जे वैकुंठवासी निवास करतात त्यांना महापौरुषिक म्हटलेलं आहे. तर असे महापौरुषिक त्यांची सेवा करण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि ते काळाच्या प्रभावाखाली नाही आहेत, काळाच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. अशा 3 व्यक्तींचं वर्णन आहे. त्याचप्रमाणे कृष्ण हे द्वारकेत पण वास करत आहेत. बलरामजी त्यांच्या सेवेमध्ये द्वारकेत पण गुंतलेले आहेत आणि यदुकुळातील जे कुटुंब सदस्य आहेत कृष्णाचे ते त्या महापौरुषिक व्यक्तींप्रमाणे आध्यात्मिक जगतातील त्या महापौरुषिक व्यक्तींप्रमाणे भगवंतांची सेवा करण्यामध्ये नित्यपणे गुंतलेले आहेत. तर अशा प्रकारे युधिष्ठिर महाराज हे या यदुकुळातील लोकांची महती गात आहेत की कशा प्रकारे हे महापौरुषिक लोक हे कोणत्याही चिंतांच्या किंवा काळाच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत त्यांच्या भगवंतांच्या नियमित सेवेत मग्न असल्यामुळे. त्याचप्रमाणे हे यदुवंशी जे आहेत ते पण काळाच्या प्रभावाच्या पलीकडे आहेत. आणि अजून काही श्लोकामध्ये
युधिष्ठिर महाराज हे कृष्णांचे जे आप्तेष्ट आहेत त्यांच्याबद्दल विचारतील आणि शेवटी अर्जुनाला वेगवेगळे प्रश्न विचारतात की हे अर्जुन, पण ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर द्यायचं तर राहिलं, पण तुझ्या चेहऱ्यावरची जी निराशता आहे आणि तुझ्या डोळ्यातून जे अश्रू वाहत आहेत ते का वाहत आहेत? तू कोणतं तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य व्यवस्थित करू शकला नाही का? का तू क्षत्रिय म्हणून कोणत्या जे बलहीन व्यक्ती आहेत, ज्यांना की मदतीची गरज आहे, संरक्षणाची गरज आहे, अशा कोणत्या व्यक्तींना तू संरक्षण देऊ शकला नाही का? असे सर्व प्रश्न विचारतात आणि ह्या प्रश्नानंतर शेवटी युधिष्ठिर महाराज प्रश्न विचारतात त्यांच्या मनातील मूळ शंका, का असं झालेलं आहे की आपल्या सर्वांचे जे आधार स्तंभ होते भगवंत कृष्ण, ते ह्या पृथ्वी तलावर आता राहिलेले नाहीयेत. त्यांनी आपल्या लीला समाप्त केलेल्या आहेत. हे शेवटचा प्रश्न विचारतात युधिष्ठिर महाराज. ठीक आहे, तर थोडेच श्लोक बाकी आहेत. आपण पुढच्या वेळेस श्लोक क्रमांक 37 पासून सुरुवात करू आणि या अध्यायामध्ये 44 श्लोक आहेत. तर मोस्टली पुढच्या वेळेला आपला कन्क्लूड होऊन जाईल. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजी, माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, आपण एक अशी गोष्ट बघतो ना की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांचा अवतार समाप्ती केली तेव्हा अर्जुनाला द्वारकेमध्ये बोलवलं होतं, जे पण द्वारकेची प्रजा आहे त्यांना घेऊन जाण्यासाठी तिथून. पूर्ण प्रजेला नाही तर केवळ कृष्णांच्या ज्या राण्या होत्या त्यांना घेऊन जाण्यासाठी. हो. तर प्रभूजी, आता अर्जुन ऑलरेडी जे आहे ते हस्तिनापूर म्हणजे इंद्रप्रस्थ मध्ये आलेले आहेत आणि परत युधिष्ठिर आले. बरोबर. हो, तर मग परत जाणार का ते जेव्हा त्यांना असा डाऊट येतो? नाही, ते राण्यांना घेऊन येत होते, पण राण्यांना घेऊन येताना काय झालं ते पण अर्जुन सांगतील. तर तुम्ही सांगितलेला एपिसोड होऊन गेलाय, पण त्याचं वर्णन बाकी आहे आपल्याला. हो प्रभूजी. ठीक आहे. हा, हो. तर ज्यावेळेस अर्जुन उत्तर द्यायला सुरुवात करतील त्यावेळेस ते हे पण कव्हर करतील तुम्ही सांगितलेला उल्लेख, की कशा प्रकारे कृष्णांच्या राण्यांना ज्यावेळेस घेऊन अर्जुन येत होते त्यावेळेस कशा प्रकारे ते त्यांचं संरक्षण करू शकले नाही. परंतु जस्ट थोडक्यात उत्तर देण्यासाठी हे पण सांगितलंय भागवतात की ज्या कवर्ड मेन म्हणजे गायींचं वगैरे पालन करणारे, ज्यांनी हल्ला केला अर्जुनावर कृष्णांच्या राण्यांना घेऊन जात असताना अर्जुन हस्तिनापूरला, ते कवर्ड मेन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवंतांचंच विस्तारित रूप होतं. कारण भगवंतांच्या शिवाय त्यांच्या राण्यांना कोणी स्पर्श करू शकत नाही. तर ती पण लीला आपल्याला पाहायला मिळेल माताजी सांगितलेली. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. ठीक हरे आहे. कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजी, माताजी? खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा आणि आपण शनिवारी भेटूया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, हरे धन्यवाद. कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, हरे सादर कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत. एक मिनिट.